दादा, तुमचं भाषण आहे ना एक नंबर असतं. म्हणजे जेव्हा पण मी तुमचं भाषण ऐकते, तेव्हा मला ते भाषण ऐकण्याची खूप इच्छा असते आणि मला खूप मज्जा येते. कारण की तुम्ही ज्या प्रकारे जोक्स मारता, कार्यकर्त्यांना रिप्लाय देता, तर मला ते ऐकायला खूप भारी वाटतं. हे मला एकदा तरी भेटून अजितदादांना सांगायचं होतं. न्यूज चॅनलमध्ये कामाला लागल्यानंतर माझं एकच स्वप्न होतं, की एकदा अजितदादांना भेटायचं आणि हे सगळं त्यांना सांगायचं. फक्त 2 मिनिटं जरी का वेळ मिळाला तरी. पण ठीक आहे, स्वप्न ते स्वप्नच राहिलं. म्हणजे सकाळी उठल्यावरती जेव्हा ती बातमी कानावरती आली, तेव्हा विश्वास नव्हता बसत. ज्या व्यक्तीने मला सांगितली, मला असं वाटलं, अरे मस्करी करत असेल, कारण की माहीत नाही. पण नंतर जेव्हा मी Googleला जाऊन सर्च मारलं, तेव्हा ती बातम्या सगळीकडे दिसल्या, तर विश्वास नाही बसला. पण तरी पण नंतर विश्वास ठेवावा लागतो, कारण की घडणाऱ्या गोष्टी घडतात. पण दादांनी असं अचानक सोडून जाणं, हे खूप म्हणजे खूप धक्कादायक आहे. दिवसभर झालं टीव्हीला तेच आहे. कारण की महाराष्ट्राचा म्हणजे एक कर्तव्यदक्ष असा व्यक्ती, भाषणांमध्ये मात्र बापरे! भाषणांमध्ये दादांचा हात कोणच नाही पकडू शकत. ठीक आहे. आणि दुसरं, भाषणांमध्ये त्यांचं जे म्हणजे मला खरंच दादांची भाषणं मला खूप आवडायची. मी कोणाचाच बाईट म्हणजे जेवढा मन लावून ऐकायचं नाही किंवा भाषण, ते मी दादांचं ऐकायचे. दादांचे पॉइंटर्स आले तर बोल्ड करत असताना त्यांचा एखादा चांगला असा किस्सा दिसला तर YouTube लिंकला जाऊन मागे घेऊन मग ते ऐकायचं. दादा काय बोलले? ठीक आहे. तर ना खूप भारी वाटायचं ते ऐकून. वाईट वाटतंय. सॉरी. तर अजितदादा हे महाराष्ट्रासाठी खूप म्हणजे असं शब्दात नाही सांगता येत, कारण की कधी त्या व्यक्तीला भेटता नाही आलं. मी जसं की सकाळी म्हटलं, माझं स्वप्न होतं. पण ते स्वप्न काही पूर्ण नाही झालं. स्वप्न स्वप्नच राहिलं. दिवसभर झालं असं वाटतंय की तो मोबाईल हातात नको घ्यायला. टीव्ही पण नको बघायला. पण काय करणार? असं वाटतं शेवटचं त्या माणसाला बघून घ्यावं. वाईट आता या गोष्टीचं वाटतंय, की उद्या कामावर जाऊन दादांचं कोणतं भाषण नाही येणार, ना कोणता बाईट येणार. कारण की तुम्ही जर एखाद्या न्यूज चॅनलमध्ये काम करता, तर खूप प्रेशर असतो. पण दादांचं एक भाषण म्हणजे भाषणातला मुद्दा ऐकला, बाईटमधला मुद्दा ऐकला, तर खूप भारी वाटतं. म्हणजे ना सिरियसली मला काही म्हणजे जे मला वाटतं ते मला तुमच्याकडे कदाचित एक्सप्लेन नाही करता येत. पण जे काही आज म्हणजे जी काही दुःखद बातमी कानावरती आली ती खूप म्हणजे खूप वाईट आहे. असं वाटतंय की कुठून तरी कानावर खनखन असा आवाज यावा आणि बोलावं, "अरे बाबांनो, मी आहे जिवंत." खरंच म्हणजे असं होतं. मी कधी म्हणजे अ, राजकारणात म्हणजे लहानपणापासून पप्पांचं बघून किंवा गावातल्या लोकांचं बघून राजकारण थोडं माहीत होतं. मात्र न्यूज चॅनलमध्ये लागल्यानंतर प्रत्येक राजकारणातल्या व्यक्तीबद्दल मला थोडं-थोडं समजत होतं. आणि दादांबद्दल भले काही असो, पण कधीही त्यांचं भाषण येवो, कधी बाईट येवो किंवा कोणती बातमी येवो, दादांची ही बातमी आली. म्हणजे अजित पवार असं कधीच नाही म्हटलं. कारण की ते माझ्यासाठी दादा होते, अख्ख्या महाराष्ट्रासाठी दादा होते. आणि हे बोलताना खूप वाईट वाटतंय, की महाराष्ट्राचे दादा आज हरपले, आपल्यातून निघून गेले. दादा, स्वप्न स्वप्नच राहिलं तुम्हाला भेटण्याचं. पण ठीक आहे.